मॅनेजमेंट की मला अतिथी म्हणून इथं बोलवलं, प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, 2 शब्द सांगायला. आणि सर्व मुलांचे पण धन्यवाद आहेत की माझे 2 शब्द तुम्ही ऐकून घ्याल. स्टेजवर उपस्थित असलेले जितेंद्र बनमाळी सर, श्रीकांत बनमाळी सर, राजन बनमाळी सर, अमोल बनमाळी सर, राजेश वाळिंजकर सर, वैशाली बातखेड मॅडम, विजय केळवेकर सर, अशोक पवार सर आणि मिस्त्री मॅडम, आणि सर्वात महत्त्वाचे सुनील जाधव सर, ज्यांनी मला सुरुवातीला फोन केला आणि त्यांनी निमंत्रण दिलं. आणि मी वसईत 25 वर्षापासून राहतोय आणि वसईमध्ये मला जर प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जात आहे आणि त्यातल्या मराठी शाळेमध्ये, तर मला हा मी म्हणेल की किती मोठा पुरस्कार जरी मिळाला तरी त्या पुरस्कारापेक्षा मोठी गोष्ट आहे. कारण का पवार सर आणि ह्या छोट्या मुलांशी कनेक्ट होतोय आणि हाच पुढचा भारत आहे. शाळेमधल्या मुलांचं प्रबोधन जेवढं होईल आणि शाळेमधल्या मुलांचं प्रबोधन ॲट द सेम टाइम त्या मुलांना ट्रेनिंग किंवा त्यांना जे बाळकडू पाजलं आहे, पॉलिटेक्निक आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, 10वी पास झालेले, 12वी पास झालेले बरेचसे मुलं येतात. बऱ्याचशा मुलांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागतं, हा एक कॉमन प्रश्न आहे. आणि त्याला विलाज एकच आहे की आपण पेशन्स ठेवले पाहिजे आणि त्या ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. खास करून पालक वर्गांना माझी विनंती आहे की आपल्याला फायनान्शियल अडचणी भरपूर येतात, कारण का महागाई वाढलेली आहे आणि कोरोना नंतर जग फारच बदललेलं आहे. नोकऱ्या स्थिर नाहीये, उद्योगधंदे स्थिर नाहीये. प्रत्येक ठिकाणी एक व्हायब्रेशन किंवा भूकंपनावादी गोष्ट कधी घडेल काय सांगता येत नाही. असं आहे, करोनासारखा आणखी एखादा विषाणू येईल आणि आणखी हे सगळं जे आपलं जे काही स्टेबल लाईफ आहे हे कुठंतरी डळमळीत होईल, ही शक्यता काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळं आपण पालक वर्गाने सुद्धा त्या दृष्टीनं सजग राहणं गरजेचं आहे. आणि पवार सरांनी माहिती दिली की बरेचसे पालक वर्ग आपले वसई किंवा या भागातून आलेले गरीब कुटुंबातून आहेत आणि त्या मला कळकळीची विनंती तुम्हाला ही आहे की परिस्थिती तुमची कशी असो, तुमची सगळ्यात मोठी जर ऍसेट कोणती असेल तर ही बसलेली लहान मुलं आहेत. कारण का हे मुलं जर चांगलं शिक्षण घेतलंय आणि यांच्यावर चांगले जर संस्कार झाले आणि संस्कार झाल्यानंतर जर हे पुढे चांगले नागरिक झाले, चांगला जॉब केला, चांगला उद्योग केला, तर हे स्वतःच्या घरच्या लोकांची तर सेवा करू शकतील, मदत करू शकतील, पण समाजाला कुठेतरी दिशादर्शक होतील. या गोष्टीची जाणीव ठेवून तुम्ही तेवढी सहनशीलता ठेवून आपल्या मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे. मुलं आहेत, मुलं चुका करतात, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मुलं खेळकर असतात, खोडकर असतात, काही चुका होतात मुलांच्या, पण मुलांकडे पालकांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन ते उद्या चालून एक चांगले नागरिक कसे बनतील याचा उद्देश मनाशी बाळगून शाळेला सहकार्य करावं ही माझी विनंती आहे खास करून. कारण का काय झालेलं आहे, शाळेतला शिक्षक म्हणजे मी बघतोय 10 वर्ष मी शिक्षकी पेशा केलेला आहे आणि 10 वर्षानंतर शिक्षकी पेशा सोडला. त्याचं कारण एक आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगायला हरकत नाहीये की मला ज्यावेळेस गुलाम करण्याचा प्रयत्न केला, गुलाम म्हणजे शिक्षक नावाचा जो एक घटक आहे, समाजाचा घटक, तो शिक्षक फ्री पाहिजे किंवा त्याला फ्रीडम पाहिजे. जर त्या शिक्षकाला जर तुम्ही बांधून घातलं आणि त्या बांधलेल्या शिक्षकाच्या अंडर जर तुमचे मुलं शिकत असतील तर तुमचे मुलं भविष्यात काय घडू शकतील याचा विचार तुम्ही करू शकता. जर शिक्षकच गुलाम केला, कायद्यानं गुलाम केला, समाजानं गुलाम केला, मीडियानं गुलाम केला आणि आपण जर शिक्षकाला सगळ्या कायद्याच्या भीती टाकून जर त्याला कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवून जर आपल्या मुलांना चांगले कपडे घालून शाळेमध्ये पाठवत असेल आणि मग आपण जर म्हणत असेल की माझा मुलगा मोठा इंजिनियर होईल, ऑफिसर होईल किंवा उद्योगपती होईल किंवा चांगला नेता होईल, हे शक्य नाही. त्याच्यामुळे माझी कळकळीची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शिक्षक नावाचा जो घटक आहे ना, तो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. कारण का आपण बघा, लहान मुलांना मराठी शाळा आहे, मी शिक्षकी पेशातनं गेलेलो आहे ना, अजून 25 वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय. आपण प्रार्थना म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याचा अर्थ काय? गुरुला सर्वोच्च ठिकाणी ठेवलेलं आहे, बरोबर आहे? तुम्ही रिस्पेक्ट देता ना शिक्षकांना?
पालकांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे, ही प्रार्थना आहे किंवा आपली एक भारतीय संस्कृती आहे गुरुला महत्व द्यायची, पण त्या गुरुला फ्रीडम तर पाहिजे आपल्या मुलांना, आपल्या पाल्याला शिकवण्याचं, त्याला थोडं रागवण्याचं. आहे का फ्रीडम? नाहीये. ते फ्रीडम काढून घेतलेलं आहे, कायद्याने काढून घेतलेलं आहे, काही आपण पालकांनी काढून घेतलेलं आहे. आणि कायद्याच्या भीती पोटी कुठंतरी शिक्षक त्या, माझ्या मते ओव्हरऑल सर बोलायचं झालं तर तुमची शाळा तर चांगली आहे, पेमेंट वगैरे चांगलं आहे, मॅनेजमेंट चांगली आहे, हा फीडबॅक मला मिळालेला आहे. पण बऱ्याचशा शाळेमध्ये शिक्षकांना पुरेसा पगार मिळत नाही, त्याच्यानंतर त्यांचे अधिकार पूर्ण स्वातंत्र्य दिलं जात नाही. शिक्षकांना जर स्वातंत्र्य नाही तर तुमचे मुलं ज्या शाळेत शिकतात त्यांना चांगलं शिक्षण मिळेल का? ते चांगले नेते घडतील का? चांगले विद्यार्थी घडतील का? नाही घडणार. ही आपली खरं तर अंधश्रद्धा आहे की आपण चांगले कपडे घालायचं हा एक मोठा प्रश्न आहे समाजापुढं, सगळ्यांसमोरच आहे. पण त्यातल्या त्यात पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण का इंटरनेटच्या जगामध्ये आपल्याला इंटरनेट आणि हे जे सोशल मीडिया माध्यम आहे हे वापरावंच लागणार आहे. आज तुमचा जो कार्यक्रम आहे तो YouTube आणि याच्यावर लाईव्ह होतोय, हे सुद्धा त्याचंच प्रतीक आहे. मी पालकांना खास करून विनंती करतो की आम्ही, माझं ऑब्झर्वेशन, मी स्वतःचं चांगलं करिअर म्हणजे परमनंट जॉब, वेगवेगळ्या ऑफर्स, लाखोची पगार असताना ते सगळं सोडून दिलेलं आहे. त्याचं कारण की मला कुठंतरी तिथं गुदमरल्यासारखं होत होतं आणि समाजासाठी काम करायची एक माझी इच्छा होती. आणि मागच्या 3-4 वर्षापासून आम्ही काम करतोय आणि आजच्या डेटला आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी काम करतोय. कारण का मी ग्रामीण भागातून आलेलो आहे, शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, मला गरिबी माहिती आहे, गरिबाच्या घरामधले दुःख माहिती आहे. माझ्याकडे येणारे प्रत्येक पालक आहेत, मुलं आहेत, त्यांची परिस्थिती ही सगळी मला माहिती आहे. मी दररोज कितीतरी मुलांचा केस स्टडी करतो. ऍक्च्युअल मी काय पेपर वाचून किंवा पुस्तकं वाचून बोलत नाही. मी दररोज माणसं वाचतो म्हटलात तरी वावगं ठरणार नाही. आणि दररोजच्या ज्या कथा आहेत, वेगवेगळे दुःख आहेत, सामाजिक परिस्थिती बदलत चाललेली, आर्थिक परिस्थिती, त्याच्यानंतर समाजामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये कलह निर्माण होत आहे आणि या कलहाला बरेचसे कारण आहेत. आणि त्या ह्याच्यातून आपली मुलं घडले पाहिजे तर आपली किती जबाबदारी वाढलेली आहे हे लक्षात ठेवा. आणि मी म्हणतो या सगळ्या कोलाहलामध्ये आपल्याला जर कोणी मदत करणार असेल की आपल्या मुलांची शाळा, मी कॉलेज म्हणणार नाहीये, शाळा, आणि त्या शाळेमध्ये मुलं जर आपले घडले तर कॉलेजमध्ये त्यांना काही फार अडथळे निर्माण होणार नाहीये. आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या जगाला भेडसावणाऱ्या आहेत, भारताला भेडसावणाऱ्या आहेत, त्या आपल्याला मान्यच कराव्या लागतील. पण त्या ह्याच्यातून सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपल्या मुलांना मार्गदर्शन करणं आणि मुलं मोठी होतील यासाठी शाळेवर विश्वास ठेवणं. मी सांगेन, मी माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच वर्षापासून ही प्रॅक्टिस करतोय. सर, माझ्यासाठी मंदिरापेक्षा शाळा श्रेष्ठ आहे. मंदिरात जातो मी, स्वच्छता असते, शांतता असते, सगळं ठीक आहे. मी देव मानत नाही अशातला भाग नाही, देव आहे सगळीकडेच आहे. पण तो शाळेमधला देव आहे ना, ज्या शिक्षकांनी मला घडवलं, ज्या मातीने घडवलं, ज्या शाळेच्या इमारतीने घडवलं ना, ती इमारत मी विसरू शकत नाही. त्याच्यामुळं मी आज तुमच्या शाळेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून आलोय हे म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की एका मोठ्या मंदिरामध्ये मी आलेलो आणि ज्या मंदिरामध्ये ही पुढची पिढी घडते. आणि या पुढच्या पिढीला, मुलांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही मोबाईल ॲडिक्शन जे आहे, मोबाईलवर किती वेळ राहायचं, काय करायचं, हे मार्गदर्शन आई वडील करतात, शिक्षक करतात. त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. मोबाईल गरजेचा आहे, पण कुठंतरी आपले आई वडील किंवा शिक्षक सांगतात, आपल्या काळजीपोटी सांगतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खास करून लहान मुलांना, 10वी पर्यंत शिकणारे मुलं आहेत. थोडं वाईट वाटेल तुम्हाला मोबाईल पासून दूर राहा वगैरे म्हणणं, पण गरजेचं आहे ते सगळं करू शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालकांना मला सांगायचं आहे की ॲडिक्शन वाढलेलं आहे, व्यसनाधीनता. मी 15 वर्षापूर्वी शाळेतली मुलं, सिगरेट ओढणारी मुलं घेऊन शाळेमध्ये प्रिन्सिपल पर्यंत जाऊन त्यांना सांगायचो, इथंपर्यंत करायचो. पण आज परिस्थिती अशी आहे की एखादा मुलगा किंवा मुलगी जर सिगरेट ओढत असेल तर त्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही विचारू शकत नाही, एवढी वाईट वेळ समाजावर आलेली आहे. आणि याचं मला दुःख वाटतंय. आणि ही शाळा जी आहे, लहान मुलं आणि मुली, हे भारताचं भविष्य आहे, प्रत्येक कुटुंबाचं भविष्य आहे. तर पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांना व्यसनापासून दूर कसं ठेवता येईल याची काळजी घ्या. त्या शिक्षकाला आपण जर रिस्पेक्ट नाही दिला, त्या शिक्षकाला स्वातंत्र्य नाही दिलं,
त्या शिक्षकाला जर आपण किंमत नाही दिली, त्या शिक्षकाला फक्त एक नोकर म्हणून जर समजलात ना, तर याच्यासारखं मोठं नुकसान करतो. ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण का भारत देश फार मोठा आहे. आता बोटावर मोजण्या इतक्या लोकांना शेती आहे गावाकडे. उद्योग किती लोकांकडे आहेत, नोकऱ्या किती लोकांकडे आहेत, उद्योग किती दिवस चालतील, नोकऱ्या किती दिवस परमनंट राहतील, हा एक मोठा प्रश्न आहे समाजासमोर. त्याच्यामुळं आपले मुलं चांगले घडले पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि हेच तुमचं भविष्य आहे. एवढीच मला पूर्ण पालकांना, तुमच्या सगळ्यांना कळकळीची विनंती करायची आहे. कारण का माझ्याकडे मुलं येतात ना, इंजिनिअरिंग केलेले किंवा ग्रॅज्युएट केलेले मुलं येतात माझ्याकडं सर, त्या मुलांना इंग्लिशमध्ये बोलता येत नाही, मराठीतलं पुस्तक वाचता येत नाही. माझ्याकडं लायब्ररी आहे, फ्री ऑफ कॉस्ट मी लायब्ररीची सेवा देतो लोकांना. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना सर मराठी वाचता येत नाही, कारण का त्यांनी इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांना इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. मग माझ्यासारख्या माणसासमोर प्रश्न पडतो समाजासाठी काम करणाऱ्या, की समाजाला द्यायचं तर काय द्यायचं, एखादं चांगलं पुस्तक द्यायचं, इंग्लिश मधलं द्यायचं, मराठी की हिंदी मधलं. कारण का पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की मुलांना कमीत कमी एका भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे. आपण मराठी आहेत तर कमीत कमी मराठी भाषा त्याला समजली पाहिजे, मराठी भाषेतलं पुस्तक वाचता आलं पाहिजे. आणि हा फार मोठा प्रश्न आहे सर, मी दररोज फेस करतोय. आणि आम्हाला आज तुमचे धन्यवाद आहेत की कमीत कमी 1000 विद्यार्थ्यांच्या समोर, पालकांच्या समोर मी बोलतोय. कारण का दररोज 1 किंवा 2-3 लोकांना इंडिव्हिज्युअल मला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. आणि मी तसं बघायला गेलं तर मी वसईकर आहे असं म्हणायचो, नंतर मी म्हणायला चालू केलं की मी पालघरसाठी काम करतो. पण आज मला काही प्रदेशातली भौगोलिक परिस्थिती, तिथली आर्थिक परिस्थिती, मराठी माणसाची परिस्थिती लक्षात आल्यानंतर मला जाणवलं की मी माझं गाव, माझा जिल्हा वसई, पालघर, लातूर म्हणण्यापेक्षा मी महाराष्ट्रासाठी काम करतो आणि माझं महाराष्ट्र हे गाव आहे. तर मला माझ्या कर्मातून माझं गाव मोठं झालेलं आहे. मी पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतो, ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे. आणि माझी कळकळीची इच्छा एकच आहे की गरीबातला गरीब विद्यार्थी, गरीबातला गरीब विद्यार्थिनी चांगलं शिक्षण घेऊन चांगलं त्यांचं करिअर झालं पाहिजे. कारण का तुमचे मुलं शिक्षण घेतल्यानंतर आमच्यासारख्या संस्थेकडे येतात नोकरी मागायला सर. आणि नोकरी मागायला आल्यानंतर त्यांना नॉलेज नसेल, कम्प्युटर नॉलेज नाही, बेसिक नॉलेज नाही, कम्युनिकेशन स्किल नाही आहे. तर कम्युनिकेशन स्किल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुलांनी शांतपणे ऐकावं. लक्षात घ्या, तुम्हाला पर्सेंटेज किती पडतंय, 60% मार्क आहेत, 70 आहे, 80 आहे, 90 आहे, हा वेगळा भाग आहे. पण तुम्हाला मराठी, हिंदी किंवा इंग्लिश कोणत्याही भाषेमध्ये स्टेजवर उभं राहून बोलता आलं